नमस्कार मित्रांनो, आज आपण चुलीवरती ज्वारीचे पापड करतोय. तर आधी ज्वारीचं पीठ पाणी टाकून अशा प्रकारे डो तयार करायचा आहे. नंतर तसंच रात्रभरांसाठी ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी चूल पेटवून घ्यायची आहे. गंजामध्ये पाणी टाकून गंज चुलीवरती ठेवायचा आहे आणि पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. नंतर पाण्यामध्ये रात्रभर ठेवलेलं पीठ थोडं थोडं करत टाकायचं आहे, एकत्र करत जायचं आहे. नंतर यामध्ये मीठ, तीळ, लाल मिरची पावडर टाकून एकत्र करून घ्यायचं. पाऊण तासांसाठी शिजवून घ्यायचं. नंतर पाणी भरल्या वाटीमध्ये ते बॅटर टाकून चेक करायचं आहे झालं की नाही. तर झालं आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. गरम असतानाच ते बॅटर कॉटनच्या ओल्या कापडावरती अशा प्रकारे फैलवून घ्यायचं आहे. 1 दिवसासाठी वाळवून घ्यायचे आहे. त्यावरती पाणी शिंपून पापड काढून घ्यायचे आहे. पुन्हा 1 दिवसासाठी वाळवून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे. रेडी आहे पापड. बॅटर कसा करायचा, पापड कसे टाकायचे, कसे काढायचे हे सर्व सांगितलेले आहे. डिटेल व्हिडिओ चॅनलवरती दिला आहे. नक्की जाऊन पहा. थँक्यू.